हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो मी आली आहे माहेरी नाशिकला. खूप दिवसानंतर आली आहे. मला आठवत पण नाही मी लास्ट टाईम कधी आली होती नाशिकला. सो नाशिकला ना जास्त येणं होत नाही, कारण की आम्ही मोस्टली गावालाच येतो आणि गावालाच मग मम्मी पप्पा पण येत असतात भेटायला. आणि आमचं येणं असं असतं की आम्ही 1-2 दिवसासाठी येतो. मग असं होतं की मी नाशिकला किती घ्यायचं, सासरी किती जायचं. त्याच्यामुळे मम्मी पप्पा कायम मला नांदूरलाच भेटायला येत असतात. तर यावेळेस 3-4 लग्न आहेत आम्हाला लागूनच. सो मी कोणत्या लग्नाला जाणार नाही. मी काल एका लग्नाला गेली होती. काल आमच्या भाचीचं लग्न होतं. म्हणजे म्हणजे ह्यांच्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं, म्हणजे आत्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. सो त्या लग्नाला आम्ही काल गेलो होतो. शूट वगैरे काय केलं नाही. दुपारून निघालो होतं भर उन्हाचं पुण्यातून. मग संगमनेरला गेलो, तिकडून वहिनीला पोरांना घेतलं. मग वाडीला गेलो, आईबाबांना घेतलं आणि आम्ही लग्नाला गेलो. रात्री लेट झालं. मग आम्ही संगमनेरलाच थांबलो आणि काल सकाळी उठून आम्ही आलो. आणि काल काय माहिती म्हणजे लक्षातच राहिलं नाही व्हिडिओ शूट करायचं. येताना मे बी इकडे यायचं एक्साइटमेंट होती, तर मी आणि हे मस्त गप्पा मारत आलो. म्हणजे काल आता 10:30 वाजलेत सकाळचे. काल या टायमालाच आम्ही इथे पोचलो. मम्मीने मस्त असं जेवण वगैरे केलं होतं, त्याचं मी थोडंफार शूट केलं आहे, ते मी आता पुढे ॲड करेल ह्याच्यामध्ये. हो, मम्मीने बनवलं आहे इथे चपात्या, शेवग्याची भाजी. तरी कसली भारी आली आहे. इकडे आता धिरडे काढणार आहे मम्मी, आणि इकडे जिरा आलू, आणि इथे माझी शेफ मम्मी. इथे शेंगदाण्याची मिरची बनवते धिरड्यासोबत खायला. ह्याची तरी मस्त आली ग. भात लावलाय. तर आता मी थांबणार आहे 2 दिवस इकडे. म्हणजे मी काल आली, कालचा पूर्ण दिवस, आजचा, आणि अजून 2 दिवस मी इथे थांबणार आहे. देन 3 तारखेला आम्हाला मुंबईला जायचं आहे. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे. सो मम्मी पप्पा पण येणार आहेत. सो असा काहीसा प्लॅन आहे. तर मग आजच्या दिवसामध्ये काय काय होत आहे मी या ब्लॉगमध्ये शूट करणार आहे. आता मम्मीने ना मस्त कोथिंबीरीच्या भाकरी केल्यात. ॲक्च्युली कालच करायचे होते. काल जेव्हा आम्ही निघालो तिकडनं तेव्हाच मम्मीला बोलली होती, पण काल सकाळी पप्पांना मार्केटमध्ये हे नाही मिळालं, कोथिंबीर फ्रेश नाही मिळाली. सो पप्पांनी आले ना, मग मम्मीनी भगरीचे धिरडे काढले होते, ते सुद्धा आमच्या दोघांना आवडतात. तर मग आज मम्मीने कोथिंबीरचे भाकरी केलेत. काल रात्री पप्पा कोथिंबीर घेऊन आले. आता मस्त मम्मीने बनवले, पण आता दही नव्हतं. सो आता मम्मी गेली सारंगला घेऊन दही आणायला. सो आता येतील, मग आता मस्तपैकी खाईल. 10:30 वाजले, पण भूक लागले. सो म्हटलं आता इथे मस्त आराम करते मी. सकाळी 7:30लाच उठली तरी पण, कारण की सारंग जेव्हा उठतो तेव्हा मला उठावंच लागतं. सो आता सारंगची अंघोळ झाली. आता मी निवांत करेल. आता माहेर पण जरा एन्जॉय करते. हे त्यांच्या घरी आहेत, सो हे पण एन्जॉय करतात. ह्यांना आज हळद आहे त्यांच्या मित्राची, उद्या लग्न आहे. सो उद्याच्या लग्नाला पण मी जाणार नाही आहे. त्या दादांचे मेसेज आले होते, पण ऊन जास्त आहे, दुपारचं लग्न आहे, सो मी काय जाणार नाही आहे. तर बघूयात काय काय होतं आहे आज ब्लॉगमध्ये, तुम्हाला समजेल. तर कंटिन्यू करा ब्लॉग. सो इथे मम्मीने मस्त अशी कोथिंबीरची भाकर केली आहे. ती मुद्दामून मी अशी तव्यावर ठेवायला लागली. मम्मी आता गेली दही आणायला, म्हणजे कडक होईल ती. गॅस वगैरे बंद केलेला आहे. इकडे असं मस्त पीठ तयार करून ठेवले. मम्मी कांदा विसरली. ॲक्च्युली कांदा पप्पांना आवडत नाही, म्हणून मम्मीने टाकला नाही. मग कांदा माझ्यासाठी सेपरेट काढून ठेवलेला आहे ह्याच्यात टाकायला. सो आता दही आलं का मी खाईन. आणि इथे मस्त अशी लसूण चटणी बनवली मम्मीने. पाणी चालत तोंडाला. सो सारंगनी आल्यापासून एवढी मस्ती केली आहे, त्याचा मी छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा मी इंस्टाग्रामला टाकेल आणि यूट्यूबला सुद्धा टाकेल, तर तो पण तुम्ही नक्की बघा. आता दही आल्यावर मस्त जेवते वगैरे, आणि आज पूर्ण दिवसभरात काय काय होईल ते मी या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू. सो इथे आता मम्मी आली आहे. सारंगला घेऊन गेली होती खाली. कुठे गेला होता? काय आणलं? शाळेंचे फेवलेत आहे ना. आजीला सांगितलं तुला दही आवडतं. काय आणलं? सोप पण आणलीस काय? त्याला सोप खायची होती मगाशी. आजीने सोप पण आणली माझ्या बाबूला. चला आता जेवा करायचं. सो सारंगला इकडे दही दिलंय खायला, त्याला दही खूप आवडतं. सारंग तिथे समोर बघ कोण आहे. तो ना आल्यापासून कालपासून इथे वरतीच बसलाय. इथे बसतो आणि तिकडे आरशात बघून खातो. सो मस्त अशी कोथिंबीरीची भाकर आलेली आहे. चटणी. सो मस्त अशी कडक झाली कोथिंबीरची भाकर, एकदम पातळ. दही आणि लसूणची चटणी. आता मी बसते जेवायला. सारंग पण खातोय दही, त्याला दही खूप आवडतं. आताशी 10:30 वाजलेत. सो आता एक खाईन आणि परत खाईन नंतर थोड्या वेळाने.
सो ना सारंग आता जरा बोर व्हायला लागला, कारण की टी व्ही त्याला बघता येईना, कारण की वायफाय नाही आहे आणि बोर होतोय, चिडचिड करतोय. सो त्याला आता ड्रॉइंग बुक होती घरामध्ये, पप्पाने त्याला ड्रॉइंग बुक दिली पण कलर्स नाही आहे. त्याला पेन दिला आहे, तर तो पेन आता हातावर गिरबडवायला लागला, बघितलं का. सो आता त्याचे बाबा गेलेत दुकानात खडू आणायसाठी, त्याच्यासाठी कलर आणणार आहेत. हो, मग कलर करायला त्याला आता बसवते इथे, तेवढंच त्याचा टाइमपास पण होईल. कारण की पेन दिला होता पण तो पेन अंगावर पण हे करतोय. सो त्याचे बाबा आता खडू आणतील, मग खडू देते. सो इथे आमचं चालू आहे ड्रॉइंग करायचं काम. थोडंसं करतो आणि लगेच पेज चेंज. आतापर्यंत 2 पेज भरवले त्याने. ए बेटा त्याच्यावर नाही, ते बघ. योगेश दादा, तुम्ही जर व्लॉग बघत असाल तर हे तुमच्यासाठी आहे. आठवलं का. सो हे ना योगेश दादाने दिलेलं आहे सारंगला, जेव्हा ते फर्स्ट टाइम सारंगला भेटायला येणार होते. नाही, ते फर्स्ट टाइम येऊन भेटून गेले होते, तेव्हा त्यांनी चांदीचे कडे आणले होते. आणि आत्ता आम्ही असं मुंबईला एक ठिकाणी भेटलो होतो, तेव्हा ते सारंगसाठी हे घेऊन आले होते. आणि हे बघा आमचं पोडगं. सो तो पेन आहे ना, हे असं हातावरच हे करतो, त्याच्यामुळे त्याचे बाबा गेलेत कलर आणायला. हे बघा कसं हातावर हे करून ठेवले त्याने, पायावर पण केले कुठेतरी. आले बाबा, नाही आले अजून, नाही आले. पचका झाला आपला तर. आम्ही AC लावून बसलोय म्हणून, त्याच्यामुळे मी बेडरूम लॉक केलाय. ए पायावर नाही सारंग, काय हे गंदू गंदू प्रकार. चिची असतं, असं नाही करायचं बेटा. पप्पाने घेऊन ठेवले होते का. डला वा कलर. आता मला दाखवत होता हाताला. आई आई करा. त्याने ग पेन वठवले ना. घ्या, कोणता कलर पाहिजे, सगळे कलर वापरा आता. कर बेटा, हे बा असं करायचं, हे बा असं करायचं. डिंग 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 डिंग. शारंगचे नाव लिहायचं, शारंगचे नाव लिहायचं. रंग. अच्छा रे, इधर घे. हा भा कलर घे. प्रिन्स वरती नको बेटा, आता सारंग झोपतो नाही का. सो दुपारी अशी मस्त झोप काढली. उठलो, सारंग 3 तास झोपला, मी 1च तास झोपली. आणि सारंगने आज 3 वेळा आंघोळ केली. त्याला खूप असं पाण्यात छान वाटतंय, तर 3 वेळा, म्हणजे 1 वेळा तर मी घातली पहिल्यांदा, नंतर 2 वेळा तर मम्मीने घातली. सारंग काय करतोयस. खाली खडू नाही रंगवायचा, छी असतं तसं नाही करायचं. जा ड्रॉइंग बुक वर कर जा. मम्मी तो खाली गिरव राहिलाय. ते बघा आता माझ्या ड्रेसवर. आजीला एक तर डाग सहन होती नाही. सो सकाळपासून सारंगला मस्त ड्रॉइंग बुक आणि कलर्स दिलेत, मस्त खेळतोय तो त्याचा. आणि एवढा वेळ तर तो ड्रॉइंग बुकवरच करत होता. आणि आता खाली फरशीवर वगैरे पण आता कलर करायला लागलाय थोडा थोडा थोडा. नाही, बघ एकदा, तूच गेली होती, मी नव्हती गेली. सो निवांत टाईम स्पेंड करते. तुम्हाला माहिती आहे का, मी डिलिव्हरीला इकडे आली होती, 3 महिने मी इथे राहिली. 3 महिन्यानंतर मी जेव्हा परत पुण्याला गेली, त्यानंतर आता सारंग 19 महिन्याचं झालेलं आहे. त्यानंतर मी फर्स्ट टाईम अशी एवढ्या दिवस राहिलेली आहे. नाही तर मी 2 दिवसाच्या वर राहतच नव्हती ना इकडे. मम्मी आल्यावर आलीच नाहीये मी. फर्स्ट टाइम असं होतंय का मी 4-5 दिवस. 19 महिन्याचा झाला सारंग, आलीच नव्हती मी. आत्ता फर्स्ट टाइम असं होतंय की मी 4 दिवस थांबणार आहे.
सो निवांत आहे एकदम अशी. घाल ना, हा घाल ना. चालेल, बघू आता. रात्री आमचा प्लॅन आहे बाहेर जेवायला जायचा. सो इथे मम्मी पप्पाचं एक फेवरेट प्लेस आहे, तिथे जाणार आहे आम्ही जेवायला. तर तिथे असं घरगुती टाईप मिळतं जेवण, सो तिकडे जाणार आहे जेवायला. तर बघू आता कसं कसं प्लॅन होतोय, तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. इकडे बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना शारंग, इथे कोण आहे रे? सो आता आम्ही बाहेर येऊन बसले बाजेवर. हे बाई बाई बाई, कोण आहे कोण आहे? शारंग, नकडे करतो आम्ही, नकडे करतो आम्ही. हा वैसे चांगलं आहे ना. जड जाम होईल अजून, थंडी नाही ना, गरम आहे. शेकून निघल, शेकून नाही, किती गरम आहे. सो आता रेडी झालोय आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर जेवायला. मस्त हवा सुटली रात्रीची, वाजले आहेत 8. आणि सारंगची एक गंमत सांगते तुम्हाला. मी आवरत होती, मी लिप ग्लोज लावलं आणि त्याच्या हातात खडू होता. तर माझं लक्ष नव्हतं, मी माझं आवरत होती आणि त्याने खडू घेतला आणि तो त्याच्या लिप्सला खडू लावत होता. असं ह्या पोरांसमोर काय करायचं म्हणजे अवघड आहे ना सारंग. चलो आता आम्ही निघतोय. ए चल बेटा. इथे आलोय. सो आम्ही इथे जेवायला आलो. हे मम्मी पप्पाचं फेवरेट प्लेस आहे. ॲक्च्युली हे पार्सल पॉईंट आहे, SK फूड म्हणून. आणि इथे जेवण खूप छान मिळतं. तर मला सोयाबीन चिल्ली आवडते, तर सोयाबीन चिल्ली आणि शेवभाजी आणि चपात्या ऑर्डर केल्या होत्या मस्त अशा. पोटभर आम्ही जेवण केले इथे. मी नको येऊ सारंग, मी नको येऊ. मी येऊ. सो आत्ताच घरी आलो, पोटभर असं जेवण झालं. आणि ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे 3 तारखेला मुंबईला. सो आम्ही तिथे जाणार आहोत. तर माझी नशी एकदम डार्क ब्ल्यू कलरची साडी नवीनच आहे, पप्पांनी मला दिवाळी घेतली होती, ती मी एकदा पण नाही घातली. सो मी ती वेअर करणार आहे. आणि ना त्याच्यावर मी आता बांगड्या घेतल्यात. म्हणजे माझी जे आपले ना साईडच्या बांगड्याचे कडे होते ना, ते मी ऑलरेडी पुण्यावरून घेऊन आली होती. आणि मला त्याच्यामध्ये साडीवर मॅचिंग घ्यायच्या होत्या बांगड्या. मी तुम्हाला दाखवते आता किती सुंदर दिसत आहेत बघा. हे आता मधले जे बांगड्या आहेत ना, हे नवीन आता आलेत फॅशन. तर किती छान दिसत आहेत माझ्या हातात. मी आधी डिसाईड केलं होतं की एकाच हातात घालेल आणि एका हातात वॉच घालेल, पण मला हे एवढे छान वाटायला लागले ना, आता मी दोन्ही हातात बांगड्या घालणार आहे. सो आता मी जेव्हा 3 तारखेला रेडी होईल तेव्हा मग तुम्हाला परत पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. सो अशी काहीशी बांगड्या आहेत. कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. मला तो खूप जास्त आवडलेत. आणि आता पप्पा गेले आहेत खाली, म्हणजे पप्पा खालीच थांबले, आम्ही वरती आलो. पप्पा आता आईस्क्रीम घेऊन येतात, आईस्क्रीम वगैरे खाऊ. आणि आता हा ब्लॉग मी ते एंड करते आहे. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय, गुड नाईट.